उन्हाळा वाढला की उष्णता वाढते. शरीरातही खूप उष्णता वाढते. मग आत आगाग होणे, सकाळी उठल्या-उठल्या ॲसिडिटी होणे, पित्त होणे, पित्ताच्या उलट्या होणे किंवा लघवीमध्ये जळजळ होणे, हे खूप कॉमन सिम्प्टम्स आहेत. एक साधा, सोपा, सिंपल उपाय सांगते. काय करायचंय? टेस्टी आहे, डिलिशियस आहे. पण आधी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. नंबर 1, सकाळी उठल्यानंतर पहिलं म्हणजे पाणी प्यायचं. हे मी खूपदा सांगितलेलं आहे. नंबर 2 काय घ्यायचंय? 1 कप थंड दूध घ्यायचं. त्याच्याबरोबर आधी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात सब्जाच्या सीड्स टाकायच्या. सब्जा सीड्स, बेसिल सीड्स, चिया सीड्स नाही. सब्जाच्या सीड्स टाकायच्या आणि त्या पाण्यात फुलवून द्यायच्या. 10 मिनिटात त्या फुलतात. मग पाणी डिस्कार्ड करायचं आणि त्या फुललेल्या सब्जाच्या बिया तुमच्या थंड दुधात घालायच्या. मग त्याच्यात 1 चमची गुलकंद घालायचा, मिक्स करायचं आणि हा थंड गुलकंद मिल्कशेक सकाळी प्यायचा. खूप गार दूध सहन होत नसेल तर रूम टेम्परेचरचं दूधही चालेल. हे दिवसातून 2दा घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होईल. चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात. सतत जो दाव होतो शरीराचा, उन्हातून आल्यावर जो त्रास होतो तो कमी होईल. लघवीला जळजळ होत असेल किंवा लघवी पास होताना जर बर्निंग मिक्चुरेशन ज्याला म्हणतो ते होत असेल, तर ते कमी होईल. पित्त शमून जाईल आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि छान वाटेल. पण जर तुम्हाला डायबिटीस असेल, तर गुलकंद घेऊ नका. त्याऐवजी फक्त गार दूध आणि सब्जाच्या सीड्स घ्या. फॉलो करून बघा आणि रिझल्ट्स मला कमेंटमध्ये नक्की सांगा.